हाय हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही? तर युगूची आम्ही बनवली आहे बोरन्हाण, युगूची लूट. तर हे बघा युगूचा ड्रेस आणि त्याने तो घातलेला आहे आणि बघा किती खुश झालेला आहे तो घालून. तर त्यानंतर हे तर मी कधीच विसरू शकत नाही. जेव्हा तो चीक देतो मी कंटिन्यू मोजत असते की तो किती देतो. तर त्यानंतर मी लागली त्याला तयारी करण्यात. तर बघा तो किती चिडचिड करत होता, कारण तो ड्रेस त्याने पहिल्यांदा घातलेला होता आणि युगूची सवय आहे ती गळ्यातले ड्रेस त्याला मी आजपर्यंत घातलेच नाही, त्याला सवय नाही आहे. तर मग मी झाली डेकोरेशनच्या इकडे. तर बघा मी साडीचं किती छान ॲडजस्टमेंट केलं आहे आणि लागली तयारी करायला. तर हो, मी साडीचं केलं आहे तर नक्की सांगा बरं की कसं केलं आहे. तर त्यानंतर मग बलून पण घेतले फुलून आणि मग लागली थेट कामाला, म्हणजेच की फुलाची रांगोळी. तर बघा मी एक करता आहे आणि मदतीसाठी पण आहे आणि इकडे रुबी पण आहे. रुबी पण मला मधामध्ये मदत करत होती आणि फायनली माझं डेकोरेशन पूर्ण झालेलं आहे. पूर्ण म्हणजे रांगोळी. आणि मग त्यानंतर मी पूर्ण तिथे खायच्या वस्तू ठेवल्या कटोरीमध्ये आणि पूर्ण बघून घ्या तुम्ही कसं वाटतं आहे. आणि त्यानंतर मी बलून पण लावून घेतले बाहेर, घरामध्ये थोडे लावले. मग आली मेन काम, ते म्हणजे रांगोळी. बघा आता खूप मेहनत घेतली बरं मी. तर नक्की मला सांगशाल की कशी काढली. आणि बघा फायनली पूर्ण कंप्लीट झालं. आणि हे बघा ही घरामधली आहे डेकोरेशन जे मी केलेलं आहे. आणि ही रांगोळी नक्की सांगा, कोणाला ऑर्डर द्यायचं असेल ना तर मला सांगा. तर मग त्यानंतर आली लूटची बारी. युगला आणलं, तयार केलं आहे. तो काहीही घालू देत नव्हता, म्हणून त्याला फक्त आम्ही माळ घातलेली आहे. आणि ते पण बघा मी ॲडजस्टमेंट करून कसं मागून पकडलं आहे त्याचं मुकुट. मग झाली त्याची लूट. आणि त्यानंतर मग माझ्या सासूबाईने त्याची आरती, पाया वगैरे धुतले. यावेळेस युगला काही एवढं कळत नाही आहे, पण पुढच्या वेळेस ते कोणाला घेऊ पण नाही देणार त्याची लूट. हे नक्की आहे. मग त्यानंतर सर्व करतं की पूजा वगैरे झाली, त्याचे पाय, लूट, हे ते सर्व एक करून आई त्याच्या अंगावरून फेकत होते. हो, याआधी आम्ही केलेलं पण नाही आहे. आणि मेन म्हणजे हे खूप कठीण आहे बाबा, नाव घेणं. मला आता खरं सांगते, नाव घेताही येत नाही. मी कुणाला विचारत पण नाही, कारण की मी हे पहिल्यांदा करत आहे कार्यक्रम. तर कसा वाटला युगचा व्हिडिओ नक्की सांगा.